श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा आहे. आज आपण अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशा एका अद्भुत आणि बोधप्रद लीलेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी एका महापंडिताचा, एका विद्वानाचा अहंकार क्षणात कसा नष्ट केला आहे आणि त्याला खऱ्या भक्तीची जाणीव कशी करून दिली हे आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही केवळ एक कथा नाही, तर आपल्या मनातील मीपणा दूर करणारा एक महान उपदेश आहे. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अहंकार हा असा शत्रू आहे जो नकळत प्रवेश करतो. माणसाकडे थोडे ज्ञान आले, थोडे पैसे आले, पद किंवा प्रतिष्ठा मिळाली की त्याच्या मनात मीपणाची भावना निर्माण होते. माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, मी करतो म्हणून हे चाललेलं आहे, अशी भावना जेव्हा मनात येते तेव्हा माणसाच्या पतनाला सुरुवात होते. स्वामी समर्थ महाराजांच्या काळात असाच एक प्रसंग घडला होता. एकदा अक्कलकोटमध्ये एक फार मोठे विद्वान पंडित आले. त्यांनी 4ही वेद, उपनिषदे आणि शास्त्रांचा गाढा अभ्यास केला होता. संपूर्ण खंडात आपल्यासारखा ज्ञानी दुसरा कोणीही नाही असा त्यांना प्रचंड अभिमान होता. स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. लोक स्वामींना साक्षात परब्रह्म मानत असत. पण या पंडिताला वाटले की हे स्वामी खरोखरच ज्ञानी आहेत की लोक फक्त अंधश्रद्धेने त्याच्या मागे धावत आहेत. हे पाहण्यासाठी आणि स्वतःच्या ज्ञानाचा मोठेपणा दाखवण्यासाठी तो पंडित स्वामींची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने अक्कलकोटला आला. पंडित मठात पोचला तेव्हा स्वामी महाराज नेहमीप्रमाणे अत्यंत सहज आणि बाळभावात बसले होते. पंडिताने प्रवेश करताच मोठ्या गर्वाने स्वामींशी संवाद साधण्यास सुरुवात केली. तो संस्कृतमधील कठीण श्लोक, वेदातील क्लिष्ट ऋचा आणि तत्त्वज्ञानाचे अवघड प्रश्न स्वामींना विचारू लागला. त्याला वाटत होते की स्वामी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नाहीत आणि संपूर्ण मठासमोर स्वामींचा पराभव होईल. पण स्वामी महाराज तर अंतर्यामी होते. त्यांना त्या पंडिताच्या मनातील हेतू आणि त्याचा उफाळून आलेला अहंकार स्पष्ट दिसत होता. स्वामींनी सुरुवातीला काहीही उत्तर दिले नाही. स्वामी अगदी शांत बसून राहिले. ते पाहून पंडिताचा अहंकार आणखी वाढला. त्याला वाटले की स्वामींना वेदांचे काहीच ज्ञान नाही आणि ते घाबरले आहेत. मग स्वामींनी आपली लीला दाखवण्यास सुरुवात केली. स्वामींनी मठाच्या कोपऱ्यात बसलेल्या एका अतिशय साध्या, अशिक्षित आणि रोज मठाची झाडलोट करणाऱ्या सेवेकऱ्याकडे पाहिले. स्वामींनी त्याला जवळ बोलवले. तो सेवेकरी अतिशय नम्रपणे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामींनी केवळ आपला वरद हस्त त्या सेवेकऱ्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला आज्ञा केली, बोल, या पंडिताच्या श्लोकांचे अर्थ सांग. आणि त्यानंतर तिथे जे घडले ते पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आणि तो पंडित थक्क झाले. ज्या माणसाला साधे लिहिता वाचता येत नव्हते, जो कधी शाळेत किंवा पाठशाळेत गेला नव्हता, तो साधा सेवेकरी स्वामींच्या एका स्पर्शाने अतिशय शुद्ध संस्कृतमध्ये वेदांचे कठीण श्लोक म्हणू लागला. तितकेच नाही तर तो त्या श्लोकांचे इतके सखोल, अर्थपूर्ण आणि अद्भुत स्पष्टीकरण देऊ लागला की ते ऐकून त्या पंडिताचे भान हरपले. पंडिताने ज्या ज्ञानासाठी आयुष्यभर ग्रंथ वाचले होते, रात्रंदिवस पाठांतर केले होते, ते संपूर्ण ज्ञान स्वामींनी एका क्षणात एका साध्या माणसाला प्रदान केले होते. हे दृश्य पाहून पंडिताच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा संपूर्ण अहंकार, त्याचा गर्व आणि त्याचा मुळीपणा क्षणात चूर झाला. त्याला जाणीव झाली की ज्ञानाचा आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचा उगम स्वामींच्या चरणी आहे. आपण ज्या ज्ञानाचा फुगा घेऊन फिरत होतो तो स्वामींच्या लीलेपुढे अत्यंत क्षुद्र आहे. पंडिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो धावत जाऊन स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पडला. त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि रडत रडत आपली चूक मान्य केली. तो स्वामींना म्हणाला, हे स्वामीराया, मला क्षमा करा. मी माझ्या ज्ञानाच्या अहंकाराने आंधळा झालो होतो.
मी तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो, पण तुम्ही मला माझा चेहरा दाखवला. तेव्हा स्वामींनी अत्यंत कारुण्याने त्या पंडिताला उठवले आणि त्याला एक मोठा उपदेश दिला. स्वामी म्हणाले, ज्ञान हे नम्रतेसाठी असते, गर्वासाठी नाही. जोपर्यंत मनातील मीपणा जात नाही, तोपर्यंत ईश्वरप्राप्ती कधीही शक्य नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींची ही लीला आपल्याला आजच्या काळातही खूप मोठा धडा शिकवते. आपण आयुष्यात थोडे शिकलो, 4 पुस्तके वाचली किंवा 4 पैसे कमवले की आपल्या मनात अहंकार येतो. पण आपण हे विसरतो की हे सर्व देवाने दिलेले आहे. जर स्वामी एका क्षणात अशिक्षित माणसाला ज्ञानी बनवू शकतात, तर ते आपल्याकडील सर्व काही एका क्षणात काढूनही घेऊ शकतात. म्हणूनच आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण मनामध्ये नेहमी नम्रता ठेवा. जेव्हा आपण स्वामींसमोर किंवा कोणत्याही माणसासमोर नम्र होतो, तेव्हा स्वामींची खरी कृपा आपल्यावर होते. बाह्य ज्ञानापेक्षा अंतःकरणाची शुद्धता आणि नम्रता स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे. जर तुमच्या मनातही कधी मी हे केले किंवा माझ्यामुळे हे झाले असा अहंकार आला, तर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण नक्की करा. स्वामींना तुमचा अहंकार समर्पित करा आणि म्हणा, स्वामी सर्व काही तुमचेच आहे, मी तर केवळ एक माध्यम आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची ही अद्भुत लीला आणि शिकवण तुम्हाला कशी वाटली? यामुळे तुमच्या विचारात काही बदल झाला का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ कुटुंब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग शेवटी सर्वांनी अगदी नम्र भावाने आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.